Hello everyone, welcome to Global MPSC Academy. This is Assistant Professor स्वाती कुराडे पाटील आणि आज आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाअंतर्गत आपण राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 साठीची सिरीज आपण चालू केलेली आहे. त्यामध्ये आपण राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध पाहत आहोत. तर आज आपण नेमके राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी जी लागणारी महत्त्वाची संदर्भ पुस्तके जी आहेत, जी बुक लिस्ट आहे ती आजच्या सेशनमध्ये आपण पाहणार आहोत. ठीक आहे, तर त्याबरोबर मी स्वतः असिस्टंट प्रोफेसर स्वाती कुराडे पाटील. मी सध्या PhD पॉलिटिकल सायन्समध्ये करत आहे. MPhil इन पॉलिटिकल सायन्स आहे, MA इन पॉलिटिकल सायन्स आहे. सेट नेट पॉलिटिकल सायन्समध्ये झालेलं आहे. 2 मॅन्डेट राज्यशास्त्र विषयामध्ये दिले. त्यासोबतच स्त्री अभ्यास वुमन स्टडीजमध्ये सुद्धा नेट क्लिअर आहे. UPSC मेन्स 2010ला दिलेले आहे. राज्यसेवा मेन्स इंटरव्ह्यू 2012, 13, 17ला दिलेले आहे. त्यासोबतच STA ASO मेन्स सुद्धा 13, 14ला दिलेले आहे. सांगण्याचा हेतू हाच की आपण ग्लोबल MPSC अकॅडमी मार्फत राज्यशास्त्र विषय, राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध चालू करत आहोत. जो शिक्षक, जे मेंटर आपल्याला शिकवणार आहेत किंवा ज्यांच्यावर आपण बरेच पण डिस्कस करणार आहोत, त्यांचा नेमका बायोडाटा काय आहे या गोष्टी तुमच्या लक्षात येण्याकरिता ह्या सांगितलेल्या आहेत. तर त्यासोबतच MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 अंतर्गत आपण या कंप्लीट कोर्समध्ये नेमक्या कोणकोणत्या गोष्टी घेणार आहेत, तर लाईव्ह सेशन्स असणार आहे, फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर्स आपण घेणार आहोत. त्यासोबत प्रॅक्टिस क्वेश्चन विथ रायटिंग स्किल्स आपण घेणार आहोत. वीकली टेस्ट राहणार आहे आणि त्यासोबत डाऊट सेशन सुद्धा असणार आहे. तर पॉलिटिकल सायन्स आणि इंटरनॅशनल रिलेशन या सोबतच आणखी कोणकोणते विषय आपल्या या ग्लोबल MPSC अकॅडमीमध्ये घेणार आहोत, तर पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन असेल, कॉमर्स असेल, मॅनेजमेंट असेल, हिस्ट्री असेल, त्यासोबतच इकॉनॉमिक्स, मराठी लिटरेचर आणि केमिस्ट्री या विषयांचा सुद्धा अंतर्भाव असणार आहे. ठीक आहे, आता फी स्ट्रक्चर नेमकी किती आहे, तर फी आहे 25,000 रुपये, पण तुमच्यासाठी फक्त डिस्काउंट करून ती असणार आहे 15,000 रुपये. या 15,000 रुपयामध्ये तुम्ही पॉलिटिकल सायन्स राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी ज्या गोष्टी लागणार आहेत त्या सगळ्यांचा अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत. तर काय करायचं आहे, तर या ठिकाणी नेमकं आपल्याला ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड करायचं आहे किंवा या दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती आपल्याला कॉन्टॅक्ट करून आपण आपलं नाव या ठिकाणी रजिस्टर करू शकता. ठीक आहे, तर त्यासोबतच आपल्याला अभ्यासक्रमाच्या काही गोष्टी आहेत की त्या ठिकाणी आपण हायलाईट केलेल्या आहेत. राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध MPSCचा अभ्यासक्रम आपण चर्चेला घेतलेला होताच. तर त्यामध्ये नेमक्या कोणकोणत्या गोष्टी आहेत, तर आपल्याला पाहिलं होतं की आपण 2 पेपर आहेत, पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड आहे. की पेपर फर्स्टमध्ये आपला राजकीय सिद्धांताचा अभ्यास आणि त्यासोबत भारतीय राजकारणाचा अभ्यास, आणि पेपर सेकंडमध्ये आपण कंपॅरेटिव्ह पॉलिटिकल ॲनालिसिस आणि भारत आणि जग या अशा पद्धतीने या टायटल खाली आपण अभ्यास करणार आहोत. तर त्यातील काही विशेष मुद्दे जे आहेत ते आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. त्यामध्ये आपण राजकीय सिद्धांत आहे, राजकीय विचार, भारतीय राजकीय विचार, तुलनात्मक राजकीय विश्लेषण, आंतरराष्ट्रीय संबंध, भारताचे परराष्ट्र धोरण, भारतातील राजकीय संस्था, भारतातील राजकीय प्रक्रिया, भारतातील शासन आणि धोरण इत्यादींचा आपण अभ्यास करणार आहोत. ठीक आहे, तर त्यामध्ये आपण पॉलिटिकल थिअरीमध्ये नेमकी कोणकोणती संदर्भ पुस्तके आहेत ते आपण पाहणार आहोत. तर अँड इंट्रोडक्शन टू पॉलिटिकल थिअरीची की OP गौबाचं, ज्यांचं इंग्लिश मीडियममध्ये जे प्रिपरेशन करणार आहेत त्यांच्यासाठी OP गौबाचं राजकीय सिद्धांतासाठी महत्त्वाचं पुस्तक आहे. त्यासोबतच मराठी माध्यमासाठी जर आपण बघितलं तर तुकाराम जाधव सरांचं, प्राध्यापक तुकाराम जाधवचं के सागर पब्लिकेशन, OP गौबाचंच ते पॉलिटिकल थिअरी राजनीतीशास्त्र परिचय म्हणून मराठी ट्रान्सलेशन आहे, ते सुद्धा पुस्तक आपण या ठिकाणी वापरू शकतो. आणि त्याचबरोबर राजकीय सिद्धांत डॉक्टर भास्कर लक्ष्मण भोळे यांचं सुद्धा आपण पॉलिटिकल थिअरीसाठी हे बुक आपण वापरू शकतो. ठीक आहे, त्यासोबतच पॉलिटिकल थॉट म्हणून आहे, राजकीय विचारांसाठी आपण परत गौबांचं पुस्तक वापरू शकतो. वेस्टर्न पॉलिटिकल थॉट हेही इंग्लिश मीडियममध्ये अत्यंत चांगलं पुस्तक आहे. त्यासोबतच मराठी माध्यमाकरिता डॉक्टर भास्कर लक्ष्मण भोळे पाश्चिमात्य राजकीय विचारवंत म्हणून आपण यांचा रेफर करू शकतो. यांचा आपल्याला संदर्भ ग्रंथ म्हणून आपण रेफर करू शकतो आपल्या एक्झामसाठी. ठीक आहे, त्यासोबतच इंडियन पॉलिटिकल थॉट जर बघितलं, भारतीय राजकीय विचारवंतासाठी गौबाचं सुद्धा परत पुस्तक आहे. जे इंग्लिश माध्यमातून करतात त्यांच्यासाठी गौबाची खूप चांगली पुस्तकं आहेत. थेरॉटिकल मस्त त्याच्यामध्ये एक्सप्लेनेशन करून दिलेलं आहे. आणि जे मराठीमध्ये करणार आहेत त्यांच्यासाठी परत डॉक्टर लक्ष्मण भोळे आधुनिक भारतातील राजकीय विचार म्हणून यांचे जे रेफरन्स बुक आहे ते आपण रेफर करू शकतो. ठीक आहे, त्यासोबतच आता जर पेपर फर्स्ट पाहिला तर पेपर फर्स्टला आपल्याला इथपर्यंत ही पुस्तकं आहेत. त्यासोबतच कंपॅरेटिव्ह पॉलिटिकल ॲनालिसिस जे आपल्याला
तुलनात्मक राजकीय विश्लेषण म्हणून जो पार्ट आहे आपल्याला सेकंड पेपरमधला आहे, तो कंपॅरेटिव्ह पॉलिटिक्समध्ये आपण जे.सी. जोहरी इंग्लिश माध्यमांसाठी चांगलं पुस्तक आहे. मराठीसाठी आपण तुलनात्मक शासन आणि राजकारण प्राध्यापक व्ही पाटील यांचं के सागर पब्लिकेशनचं अत्यंत चांगलं पुस्तक आहे, जे आपण तुलनात्मक राजकीय विश्लेषणासाठी वापरू शकतो. त्यासोबतच इंटरनॅशनल रिलेशन म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंध याकरिता आपण इंग्लिशमध्ये व्ही खन्ना यांचं पुस्तक वापरू शकतो आणि मराठी माध्यमांसाठी आपण आंतरराष्ट्रीय संबंधासाठी डॉक्टर शैलेंद्र देवळणकर यांचं हे आपण पुस्तक वापरू शकतो. ठीक आहे, डॉक्टर शैलेंद्र देवळणकरांचं आंतरराष्ट्रीय संबंधाबाबत खूप चांगलं पुस्तक आहे. त्यासोबतच बऱ्याच विद्यार्थ्यांनी ज्यांचं प्रॉपर राज्यशास्त्र आहे त्यांनी वसंत रायपूरकरांचं सुद्धा पुस्तक वापरलेलं असेल, ते सुद्धा आंतरराष्ट्रीय संबंधासाठी पुस्तक अतिशय चांगलं आहे. त्यासोबतच इंडियाज फॉरेन पॉलिसी जे भारताचे परराष्ट्र धोरण आहे त्यासाठी परत आपण इंग्लिश माध्यमांसाठी व्ही खन्ना यांचं पुस्तक वापरू शकतो, LK कुमार यांचं आहे. आणि मराठी माध्यमाकरिता आपण भारताचे परराष्ट्र धोरण नवीन प्रवाह म्हणून डॉक्टर शैलेंद्र देवळणकर यांचं आपण हे पुस्तक वापरू शकतो. अत्यंत महत्त्वाची बुक लिस्ट आहे. शेवटपर्यंत सेशन बघत राहा. अजूनपर्यंत ज्या विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल त्यांनी जरूर सबस्क्राईब करा, जेणेकरून राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंधाबाबत जे काही नवनवीन व्हिडिओ असतील ते तुम्हाला जरूर पाहायला मिळतील. आणि नक्कीच या व्हिडिओबाबत जर तुम्हाला युजफुल वाटलं असेल किंवा पुस्तकांची जर तुम्हाला चांगली माहिती मिळाली असेल तर नक्की कमेंट करा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका. ठीक आहे, आता त्यासोबतच पॉलिटिकल इन्स्टिट्यूशन इन इंडिया हा पेपर फर्स्टमधला जो सेकंड पार्ट आहे, पेपर फर्स्टमधला सेकंड पार्ट जो आहे त्यामध्ये हा सिलेबस इन्क्लूड आहे. तर त्यामध्ये जे इंग्लिश माध्यमातून करू इच्छितात त्यांच्यासाठी इंडियन पॉलिटी म्हणून M लक्ष्मीकांत यांचं छान पुस्तक आहे आणि याचंच मराठी व्हर्जन सुद्धा आलेलं आहे. तर M लक्ष्मीकांत यांचं के सागर पब्लिकेशन श्रीकांत गोखले यांनी अनुवादित केलेलं आहे. तर हेही पुस्तक तुम्ही पॉलिटिकल इन्स्टिट्यूशन इंडियासाठी वापरू शकता. त्यासोबतच भारतीय शासनाचे किंवा भारतीय गणराज्याचे शासन आणि राजकारण हे पुस्तक आपण डॉक्टर भास्कर लक्ष्मण भोळे यांचं हे पुस्तक आपण रेफर करू शकतो. तसेच पॉलिटिकल प्रोसेसेस इंडिया जी भारतीय घटनात्मक प्रक्रिया जी आहेत त्यासाठी इंग्लिश माध्यमांसाठी इंडियन गव्हर्नमेंट अँड पॉलिटिक्स BL फादी यांचं पुस्तक खूप चांगलं आहे. त्यासोबतच मराठी माध्यमांसाठी युनिक अकॅडमिक पब्लिकेशनचे तुकाराम जाधव सरांचं आणि महेश शिरपूरकर सरांचं भारतीय राजकीय व्यवस्थेचा आकृतिबंध भारतीय राज्यघटना व घटनात्मक प्रक्रिया खंड 1 पण आहे आणि खंड 2 पण आपण भारतीय राज्यघटनेसाठी खंड 2 सुद्धा आपण वापरू शकतो. तर अशा पद्धतीने पॉलिटिकल प्रोसेस इन इंडिया हे जे बुक आहे ते आपण मराठी माध्यमातून वापरू शकतो. त्यासोबतच गव्हर्नन्स अँड पब्लिक पॉलिसी इन इंडिया ज्या काही चळवळी आहेत आपल्या अभ्यासक्रमामध्ये समावेश ज्या काही शासन आणि पब्लिक पॉलिसीच्या ज्या काही चळवळी आहेत किंवा जो भाग आहे सिलेबसचा तो आपण गव्हर्नन्स इंडिया या पुस्तकातून कव्हर करू शकतो. M लक्ष्मीकांत यांचं मराठी माध्यमातून सुद्धा पुस्तक आहे. त्यासोबत इंग्लिश माध्यमातून जे विद्यार्थी करतात त्यांच्यासाठी सुद्धा M लक्ष्मीकांतचं गव्हर्नन्स इंडिया हे पुस्तक अतिशय चांगलं आहे, ते आपण रेफर करू शकतो. तर अशा पद्धतीनं महत्त्वाची बुक लिस्ट जी होती की राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी जे प्रिपरेशन करत आहेत त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण बुक लिस्ट होती ती आपण ह्या ठिकाणी पाहिलेली आहे. अशाच पद्धतीने जर तुम्हाला आणखी राज्यसेवा मुख्य परीक्षा राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंधाविषयी जर काही शंका असल्या आणि शंका असतील, डाऊट असेल आणि जर याबाबत जर असं वेगळा काही व्हिडिओ करण्यास उत्सुक असाल तर जरूर चॅट बॉक्समध्ये सांगा. आणि नक्कीच आजचं सेशन तुम्हाला कसं वाटलं हेही सांगायला विसरू नका. आणि ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही चॅनलला लाईक केलं नाही, शेअर केलं नाही, सबस्क्राईब केलं नाही त्यांनी जरूर करा. ठीक आहे, तर आजचं सेशन आपण ह्या ठिकाणी समाप्त करत आहोत. धन्यवाद.